हॅलो नमस्कार फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस आय पी म्हणजे काय आणि एस आय पी करणं हे योग्य आहे की नाही, त्याचबरोबर एस आय पी कशी करायची आणि आजकाल एस आय पीचं फॅड हे जास्त करून नोकरदार वर्गामध्ये का आहे ह्याची सगळ्यांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे एस आय पी म्हणजे काय. तर एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे की एखादी ठराविक रक्कम एखाद्या ठराविक वेळेवर एखाद्या ठराविक कालावधीमध्ये एखाद्या ठराविक फंडामध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं गुंतवणे म्हणजेच एस आय पी. आता तुम्ही म्हणाल की आधीचंच काय सोपं होतं का, तर इतक्या अवघड भाषेत तू आणखी सांगितलं. तर एस आय पी म्हणजे काय की तुमचं एखादं बचत खातं असतं आणि तुम्हाला जर म्हणजे गुंतवणूक करायची असेल पैशाची, तर तुम्ही काय करणार की एक म्युच्युअल फंड उघडणार किंवा नाही का एखादा म्युच्युअल फंड कुठलाही, मग ICICIचा, SBIचा, HDFCचा, कोटकचा, निपॉनचा, असे वेगवेगळे म्युच्युअल फंड्स आहेत जे तुम्ही शोधणार, त्याच्यातून एखादा तुम्ही निवडणार आणि त्या म्युच्युअल फंडामध्ये तुमच्या बचत खात्यातील ठराविक रक्कम ही ठराविक वेळेला गेलीच पाहिजे, गुंतवली गेली पाहिजे. आणि ती जी प्रक्रिया आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो एस आय पी म्हणजेच काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. इथं काय असतं की तुम्ही बँकेला इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात की ह्या तारखेला एवढी एवढी अमाऊंट माझी त्या खात्यामधून एस आय पीमध्ये गुंतवली गेली पाहिजे आणि दर महिन्याला हे ॲटोमॅटिकली झालं पाहिजे. तर त्यालाच काय म्हणतो आपण एस आय पी. तर आता एस आय पीमध्ये काय होतं बघा की एस आय पी म्हणजे का कॉमन आहे, नोकरदार जो वर्ग आहे त्याच्यामध्ये का कॉमन आहे हा पण प्रश्न आहे ना. तर एस आय पी कॉमन असण्याचा म्हणजे मेन मुद्दा हा आहे की जे नोकरदार वर्गामध्ये लोक येतात त्यांच्याकडे एकदम असा पैसा येत नाही की हां आज माझ्या अकाउंटला काय तर 2 लाख आले, 4 लाख आले आणि मग मी ते लमसम म्हणून एस आय पीमध्ये डायरेक्ट टाकणार, त्यानंतर 10 वर्षांनीच मी ते काढणार. नोकरदार वर्गांना जेमतेम पगार येत असतो, त्याच्यातून मग ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. आता तुम्हाला एस आय पी म्हणजे काय हे तर कळतच असेल. आणि दुसरं त्याच्यामध्ये असतं की लमसम अमाऊंट तुम्ही टाकू शकता एकदमच. एस आय पीमध्ये काय असतं की ठराविक रक्कम म्हणजे 1000, 500, 10,000, 20,000 ठराविक वेळेला म्हणजे महिन्याच्या 10 तारखेला, 5 तारखेला, 9 तारखेला तुम्ही एखाद्या फिक्स कालावधीपर्यंत एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये टाकणार, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो एस आय पी. आणि लमसम म्हणजे काय की तुमच्याकडे हा आला आहे आता 10 लाख रुपये आणि तुम्ही एकदाचेच गुंतवून मोकळे झालात, त्याला काय म्हणतात लमसम. आता एस आय पी किंवा लमसम आपण गुंतवणूक करणं हे मार्केटच्या ट्रेंडवर असतं. म्हणजे मार्केट जर पळतच चाललं आहे, बुलिश मार्केट आहे, मग त्यावेळेस एस आय पी करणं चांगलं की लमसम करणं चांगलं. किंवा दुसरा सिनारिओ असतो की मार्केट पडतच चाललं आहे, त्यावेळेस काय करावं. किंवा मिक्स मार्केट असतं, म्हणजेच काय की कभी खुशी कभी गम, कधी मार्केट वाढतंय कधी मार्केट खाली पडतंय. तर त्यावेळेस आपण काय करायचं, तर हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आता एस आय पीचं एक ॲप्लिकेशन असतं, त्याच्यामध्ये आपण जर ओपन केलं ना, तर त्याच्यात आपण समजा तुम्ही महिन्याला 1,000 रुपये गुंतवणूक करता आणि समजा तुम्ही 5 तारखेला गुंतवणूक केली, तर त्या दिवशी त्या म्युच्युअल फंडचं एक युनिट असतं. म्हणजे तुम्ही तिथं शेअर खरेदी करत नसता, एक युनिट खरेदी करत असता. आणि मग 1,000 समजा तुम्ही त्या दिवशी 70 रुपये युनिटनी चाललंय, तर 1,000चे किती तुम्हाला युनिट मिळतील ते तिथं दिलेले असतात की 143 युनिट्स मिळाले, असं त्या टाईपचं बरं का. तर आता ज्यावेळेस तुम्ही लमसम म्हणून एस आय पी करता, तर तुम्ही समजा जानेवारी महिन्यात एस आय पी चालू केली आणि त्या दिवशी जर 70 रुपये युनिट असेल, तर तुमची जेवढी काही इन्व्हेस्टमेंट असते 1 लाखाची, 2 लाखाची किंवा 10 लाखाची, तर ती 70 रुपये युनिट अशा पद्धतीने धरली जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये हे करता की एस आय पी करता आणि मिक्स मार्केट असेल की मार्केट कधी पडतंय कधी वरती जाते, कारण एकदम बुलिश ट्रेंड पण नसतो आणि एकदम बिअरिश ट्रेंड पण जास्त करून नसतोच. तर मग कधी काय होतं की समजा जानेवारी महिन्याच्या 5 तारखेला तुम्ही एस आय पी करता, त्या दिवशी 70 रुपये युनिट आहे, त्यानंतर मार्केट आणखी वाढलं तर फेब्रुवारीमध्ये कदाचित तुम्हाला 72 रुपये युनिटनं एस आय पी परचेस करावी लागेल. त्यानंतर मार्चमध्ये कदाचित मार्केटचा ट्रेंड थोडा बिअरिश असेल, तर तुमचा जो युनिट आहे ते डायरेक्ट 69वर पण येऊ शकतं, कधी 64वर येऊ शकतं, पुन्हा 68वर जाऊ शकतं. म्हणजे असं मिक्स होतं. मग ऑन ॲन ॲव्हरेज एका वर्षाचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, तर त्यानंतर काय होतं की तुम्ही ज्या युनिट्स घेतलेले आहेत ज्या प्राईजला, त्या प्राईजची ॲव्हरेज होते. म्हणजे 70 हायेस्ट आहे आणि जर 50 लोएस्ट आहे, तर त्याच्यामधला जो आहे म्हणजे 60
युनिट ॲव्हरेज काय येतं तुमचं 60 येतं. म्हणजेच की तुम्ही आता लमसममध्ये काय केलं होतं, 70 रुपये युनिटने एकदमच अमाऊंट गुंतवली होती, तर तुमचे तिथे युनिट किती 70. आणि त्यानंतर वर्षाच्या शेवटी जर समजा तुमची SIP 60वर असेल किंवा 62वर असेल, तर ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही काय होता की एक 20% प्रॉफिटमध्ये केव्हा येता की जेव्हा तुम्ही मंथली रेग्युलरली SIP करत असता. आता आपण बघू की बुलिश मार्केटमध्ये काय होतं. आता बुलिश मार्केटमध्ये काय होतं की जानेवारीमध्ये समजा तुम्ही 10,000 आणि डायरेक्ट 1,20,000 रुपये किंमत गुंतवली. आता बुलिश मार्केट आहे त्यावेळेस तुमचं समजा 50 रुपयानं युनिटनं तुम्ही SIP खरेदी केली. बुलिश मार्केट होत होत ते 50चं 70 गेलं आणि ज्यावेळेस तुम्ही SIP करणार तर त्यावेळेस तुम्ही काय करणार की म्हणजे थोडं वाढत जाणार आणि ऑन अँड ॲव्हरेज काहीतरी 66 किंवा 67 पॉईंट युनिट तुमचं असणार त्यावेळेससुद्धा. म्हणजे याच्यामध्ये काय होतं बुलिश मार्केटमध्ये की लमसम अमाऊंट जी टाकलेली असते ना ती तुम्हाला परवडते, परंतु जेमतेम 4-5% फरक पडतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि हेच जर बिअरिश मार्केटमध्ये असेल तर काय होतं, समजा जानेवारीच्या तुम्ही अमाऊंट गुंतवली लमसम 1,20,000, तर त्यावेळेस जर समजा 70 रुपये तुमचा युनिटचा भाव असेल आणि डिसेंबरपर्यंत तो जर 50पर्यंत येऊन गेला, कारण बिअरिश मार्केट आहे ना, तर तुम्हाला 20 पॉईंटचा गॅप तिथं कवर करावा लागतो. तेच जर SIP मध्ये केलं तर तुमची जी ऑन अँड ॲव्हरेज जे असतं तर ते जवळजवळ जास्त काही कमी होत नाही, 58 किंवा जास्तीत जास्त 60पर्यंत येतं. म्हणजे जास्तीत जास्त 7-8-9 रुपयांचा तुम्हाला गॅप कवर करावा लागतो. जे मार्केटचा ट्रेंड बुलिश झाला की तुम्ही ते लगेच होऊन जातो. म्हणजे तुम्ही तिथे ना नफा ना तोटा याच्यामध्ये असता. आणि असं खूप कमी झालं आहे की कंटिन्यू बेअरिशच मार्केट आहे. शक्यतो मिक्स मार्केटच असतं आपल्या इथं, कारण 4 दिवस पडलं तर 2 दिवस तरी वरती जातं आणि त्यानुसार SIPचे भावही कमी जास्त होत असतात. तर आता याच्यामध्ये जर तुम्ही विचारलं की लमसम चांगलं की SIP, तर सर्वात चांगला पर्याय आहे SIP. कारण SIP मध्ये आपल्याला युनिट्स जे आहेत ते कमी जास्त असे मिळत असतात आणि ॲव्हरेज होऊन ते नंतर त्यामध्ये त्याचा गाठला जातो युनिटचा आणि त्यानुसार आपल्याला परतावा मिळतो. लमसममध्ये एकदा युनिटची प्राईस फिक्स झाली की त्यानुसारच आपल्याला परतावा किंवा लॉस. आता SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, तर त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असतात. एक थोडक्यात सांगते, ग्रो ॲप्लिकेशन. तुम्ही ग्रोवर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तो सर्च करायचा, क्लिक करायचं. त्याच्यामध्ये वरती दिलेलं असतं की तुम्हाला किती अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे. तर काही म्युच्युअल फंड हे 1,000 पासून स्टार्ट होतात, काही 500, तर काही 100 पासूनही स्टार्ट होतात. तुम्हाला पाहिजे वाटेल ती अमाऊंट तिथे तुम्ही टाकायची. त्यानंतर ते विचारतात की किती ड्युरेशननी तुमची SIP कट झाली पाहिजे. मग तिथे असतं वीकली, 15 दिवस, मंथली किंवा क्वार्टरली असं. तर तिथं पण तुम्ही ॲज युअर विश क्लिक करायचं. त्यानंतर ओके केलं की झाली तुमची SIP स्टार्ट झाली. तुम्ही डेट टाकली महिन्याची की ह्या तारखेला माझे पैसे कट झाले पाहिजे, झालं तुमची SIP सुरू झाली. आणि त्यानंतर ॲटोमॅटिकली दर महिन्याच्या त्या तारखेला तुमची तेवढी अकाउंटमधनं अमाऊंट ही कट होणार. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो की SIP म्हणजे काय, त्यानंतर SIP आणि लमसम याच्यामध्ये काय बेस्ट आहे आणि मेन म्हणजे SIP कशी चालू करायची. तर ह्या गोष्टी आपण शिकलो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक